आता फॉरेक्स मार्केट बेस्ट आहे का इंडियन मार्केट बेस्ट आहे? तर इंडियन मार्केटमध्ये कसं असते की 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत आपलं इंडियन मार्केट सुरू असते. पण फॉरेक्स मार्केटचं कसं आहे, फॉरेक्स मार्केट 24 तास सुरू असते आणि फॉरेक्स मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत आपल्या इंडियन मार्केटपेक्षा. आणि त्यात आपल्या इंडियन मार्केटमध्ये काय असते, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण करतो ते थिटा डीके वगैरे होते, आईस्क्रीम सारखे विरघळून जाते किंवा ते लॉस जास्त होते ऑप्शन मध्ये आपल्या इंडियन मार्केटमध्ये. त्यातल्या त्यात आपले टॅक्सेस लागतात, चार्जेस जास्त आहेत. म्हणजे फॉरेक्स मध्ये चार्जेस कमी आहेत, म्हणजे प्रॉफिट जास्त होते फॉरेक्स मार्केटमध्ये आणि ऑपॉर्च्युनिटी जास्त भेटतात फॉरेक्स मार्केटमध्ये आपल्या इंडियन मार्केटपेक्षा. पण विषय असा आहे की इंडियन मार्केट जे आहे आपल्या सेबीच्या अंडर येते, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटच्या अंडर येते. पण फॉरेक्स मार्केट जे आहे ते डिसेंट्रलाइज मार्केट आहे, ज्याच्या कुणाचाही म्हणजे हे नाही, काय तर स्टेक नाहीये. तर तुम्ही आपल्या भारतामधून जर समजा ट्रेडिंग करताय फॉरेक्स मध्ये, तर तुमचं कसं आहे, ब्रोकर समजा उद्या पळून गेला किंवा काय झालं तर तुम्ही कुणाकडे कंप्लेंट करू शकत नाही. पण समजा तुम्ही विदेशातले नागरिक असता, एक्झाम्पल दुबईचे असता, मलेशियाचे असता, तर तुम्हाला तिथून ट्रेडिंग केली तर तिथे लिगल आहे फॉरेक्स ट्रेडिंग. आणि तिथून तुम्ही कुणाकडे कंप्लेंट करू शकता, त्यांच्या सरकारकडे तुम्ही कंप्लेंट करू शकता की बाबा या ब्रोकरने माझे इतके पैसे उडवले आहेत आणि हे मला परत पाहिजेत. पण आपल्या भारतामध्ये आपण कुणाकडेच कंप्लेंट करू शकत नाही. ब्रोकर समजा पळून गेला तर, तसं होत नाही 99%. पण समजा कधी काही झालं तर